नथुराम गोडसे नावाच्या व्यक्तीनं खून केल्यामुळं सगळ्या असणाऱ्या ब्राह्मणांची घरं जाळली गेली होती. त्याच्यामध्ये जगदीश खेबोडकरांचं घरसुद्धा जाळलं गेलेलं होतं. त्यानंतर त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, पोवाडा, अभंग, ओवी अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्याने रचना केल्या. जगदीश खेबुडकरसुद्धा वडिलांप्रमाणेच शिक्षक होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये 3500 कविता जवळजवळ लिहिलेल्या आहेत. बघा, म्हणजे 3500 कविता लिहिलेल्या आहेत आणि 2500पेक्षा अधिक गीतं लिहिलेले आहेत. सुधीर फडके, पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर यांच्यापासून ते अलीकडच्या सोनू निगमपर्यंत सर्वच नामांकित गायकांनी जगदीश खेबोडकरांची गीतं गायलेली आपणाला पाहायला मिळते. संत एकनाथांच्या रचनांचा त्यांच्यावर प्रभाव होता. भा. तांबे, कुसुमाग्रज, भा. बोरकर, बासी मर्ढेकर या थोर कवींचा प्रभाव आपल्यावर असल्याचे खेबोडकर सांगतात किंवा तसे ते मानत होते. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमयी शब्द हे त्यांच्या गाण्याची वैशिष्ट्य असलेले पाहायला मिळतात. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना आधार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी उपचार घेत असताना सुद्धा त्यांचं लेखन सुरू होतं. त्यांची काही पुस्तकं पहा: भक्तीचा मळा, चित्रगंगा, एक तारी संगे. तर असे हे असणारे जगदीश खेबोडकर. आपण जी कविता अभ्यासणार आहोत ती आकाशी झेप गेरे ही कविता लिहिणारे हे जगदीश खेबोडकर. महाराष्ट्र शासनाच्या वतीने 11 वेळा त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याशिवाय गदिमा पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे मराठी चित्रपट सृष्टीसाठी सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणावरती लेखन केलेलं पाहायला मिळतं. आता या कवितेचं सार सांगायचं म्हटलं तर आकाशी झेप घेरे म्हणजे कवीनं सुरक्षिततेचे परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व या कवितेमध्ये अधोरेखित केलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणजेच आपण कुणावर तरी अवलंबून असतो, परावलंबित्व जीवन जगतो, स्वावलंबनाचं जीवन जगत नाही, तर स्वतःच्या कष्टाचं जीवन जग. आपल्या क्षमतांवर, स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेव, अशी उपदेशपर ही कविता आहे. कवी म्हणजे जगदीश खेबोडकर मानवाला पाखराची उपमा देतात किंवा पाखराचं प्रतीक मांडलेलं आहे त्यांनी. आणि स्वसामर्थ्याची ओळख करून देऊन परावलंबित्वाचं कवच फोडून टाक आणि ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत कर, उत्तम यश मिळव, जीवनाचा निखळ आनंद घे, असा संदेश जगदीश खेबोडकर या कवितेमध्ये देतात. आता ही कविता जी आहे ती वाचल्यानंतर पटकन समजते. आता तुम्ही जुने चित्रपट जास्त बघत नाही अलीकडची पिढी, पण तुम्ही यूट्यूबवरती वगैरे सर्च करून पाहू शकता. आराम हराम आहे या मराठी चित्रपटामध्ये सुधीर फडकेंनी गायलेलं
हे आकाशी झेप गेरे हे गीत किंवा ही कविता तुम्हाला त्या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल. सांगण्याचा उद्देश हा की एवढं हे गाजलेली गाणं आहे किंवा एवढी ही गाजलेली कविता आहे, लक्षात घ्या. इतकं चित्र तुम्ही पहा. आकाशी झेप घेण्यासाठी कवी मानवी मनाला सांगत आहेत. बघा काय म्हणतात जगदीश केबुलकर. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. काय म्हटलेलं आहे बघा. म्हणजे आपण ज्या आजूबाजूच्या गोष्टींमध्ये किंवा आपण जे कुटुंबामध्ये गुरफटलेलो आहोत ते बाजूला करून आपण दूर जाण्यासाठी किंवा स्वतःचं स्वकर्तृत्व दाखवण्यासाठी बाहेर पडलं पाहिजे. आकाशी झेप गेरे पाखरा म्हणजे थोडक्यात काय तर माणसाला आणि मानवी मनाला त्यांनी काय केलेलं आहे, पाखराची उपमा दिलेली आहे. म्हणजे तू उंच झेप घेऊ शकतो, तुझ्या पंखामध्ये बळ आहे, तुझ्या पंखामध्ये ताकद आहे, तर ती तू पंखातली ताकद तुझ्या दाखव. आणि तुझ्या भोवती ज्या गोष्टी गुरफटलेल्या आहेत किंवा तू जे माझं माझं म्हणून गुंतलेला आहेस जीवनामध्ये, त्यातून तू बाहेर पड. लक्षात घ्या. आपल्याकडे अजून सुद्धा लोकांचा असा समज आहे की बाहेर नोकरी करण्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबातील मंडळी सुद्धा आई वडील किंवा अनेक नातेवाईक लांब म्हटलं की पाठवत नाहीत. लांब जायचं असेल, नोकरीच्या निमित्ताचा असेल, शिक्षणाच्या निमित्ताचा असेल किंवा अन्य काही कारणाने असेल तर आपण लांब म्हटले की नको रे बाबा, जवळ असलेलं बरं असं आपण म्हणतो. पण असं नाही. आपण आपलं स्वकर्तृत्व दाखवण्यासाठी बाहेर पडलं पाहिजे. म्हणजेच स्वकर्तृत्व दाखवण्यासाठी पाखरासारखी उंच भरारी घेतली पाहिजे, गरुडाची भरारी घेतली पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे असं म्हणतात बघा, उंच भरारी घेण्याचं बळ पंखात असेल, गरुड झेप घेण्याची इच्छा असेल, आत्मविश्वास असेल तर आपण क्षितिज पादाक्रांत करू शकतो किंवा क्षितिजापर्यंत जाऊ शकतो, पृथ्वीला गवसणी घालू शकतो. तसंच इथं जगदीश केबुलकर सांगतायत, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. हा सोन्याचा पिंजरा तुला वाटतोय. पिंजरा म्हणजे बंदिस्त झालेले आहे. तुम्ही कुटुंबामध्ये एवढं गुरफटलेलं आहात की तिथं तुम्ही बंदिस्त झालेलं आहे. स्वतःचं अस्तित्व तुमचं नाहीसं झालेलं आहे. तुम्ही परावलंबित्व आहे. कितीतरी कुटुंब असे आहेत, लक्षात घ्या. मुलाला आम्ही बऱ्याच वेळा विनोदानं सांगते, बाब्याला बाब्या झाला म्हणजे मुलाला मुलं झाली तरी आईवडीलच सांभाळत आहेत. अजून तो कष्ट करतच नाही, आईवडिलांच्या जीवावरच राहतोय. नाही हो अजून नोकरी लागली, नाही हो अजून काय करत, चाललाय हो त्याचा प्रयत्न, असं म्हटलं जातं. तर हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. म्हणून जगदीश केबुलकर सांगतायत की स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायला बाहेर पड. माणसाच्या जीवनात येऊन स्वावलंबी असलं पाहिजे. लक्षात घ्या. कुणाचं लाचार होता कामा नये. काहीही कोणतंही काम करायला आपण मागं पुढं पाहता कामा नये. बऱ्याच वेळा मी सांगते तुम्हाला आंबेडकरांचं उदाहरण. आंबेडकरांना वडिलांनी सांगितलं होतं, भीमा सावलीतलं काम शिक. सुरुवातीला भीमराव आंबेडकर शाळेत जायचे नाहीत, बऱ्याच कटकटी करायचे, पण वडिलांना मात्र हे आवडत नव्हतं. वडील म्हणायचे, भीमा सावलीतलं काम शिक. आणि भीमानी म्हणजेच भीमराव आंबेडकरांनी हे ऐकलं आणि नुसतं शिकले नाहीत तर सगळ्या असणाऱ्या अस्पृश्य समाजाला अस्मिता जागृत करून दिली आणि देशाची राज्यघटना लिहिली. लक्षात घ्या. ज्या घटनेवरती आज काय होत आहे, भारताचा राज्यकारभार चालतो आहे. तर अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील किंवा समोर घेता येतील की आकाशापर्यंत आपण झेप घेऊ शकतो. फक्त तुम्हाला काय केलं पाहिजे, पाठीमागनं कुणीतरी टच केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे आणि आकाशात झेप घेण्याची तुमची जिद्द पाहिजे, स्वावलंबी होण्याची तुमची वृत्ती पाहिजे. सोडी सोन्याचा पिंजरा. आता तू कशामुळं गुरफटला आहेस हे पुढं सांगतायस. तुझं भवती वैभव माया. बघा, तुझ्या भोवती काय आहे, श्रीमंती आहे. तुझ्या भोवती श्रीमंती आहे, संपत्ती आहे, मोह आहे. याच्या गराड्यामध्ये तू काय झालेलं आहेस, गुंतलेला आहेस.
वैभव आहे, श्रीमंती आहे, माया आहे, माया जाळ कुटुंबामधला. फळ रसाळ मिळती खाया, म्हणजेच तुला अनेक प्रकारची सुख उपभोगायला मिळत आहेत. कुटुंबामध्ये सुख मिळत आहे. असू दे, करेल काहीतरी, सांभाळूयात आला म्हणून तुझ्याभोवती सुखाची छाया. कारण कुठलेच आईवडील आपल्या मुलांना दुःख देत नाहीत, कुठलेच आईवडील आपल्या मुलांना त्रास देत नाहीत, तर सुखानं त्यांचा, प्रेमानं त्यांचा काय करतात, सांभाळ करतात. म्हणून सुखलोलूप झाली काया. तुला वैभव अनुभवायला मिळतंय, तुझ्या भोवतीनं माया आहे, तुला चांगलं चांगलं खायला मिळतं आहे, आणि त्यामुळं तुझी काया, काया म्हणजे शरीर, तुझ्या शरीराला काय झालेली आहे, सवय लागलेली आहे. कशाची? सुखाचा उपभोग घेण्याची, लौकिक सुखाचा, कुटुंबातील सुखाचा. त्यासाठी तू काय झालेला आहेस, लाचावलेला आहेस, त्याची तुला गोडी लागलेली आहे, तू त्या सुखामध्ये राहतो आहेस. पण हा कुठवर वेड्या घेशी आसरा. बघा, हा तू आसरा कुठवर घेशील, किती काळ घेशील, किती वेळ घेशील. हा सुखाचा आश्रय तुझा लवकरच संपेल. हे वेड्या मना, हे वेड्या मानसा, तू जाणीवपूर्वक लक्षात घे की तुला स्वतःच्या पायावर उभं राहावं लागणारच आहे. म्हणून परत आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तो आकाशापर्यंत झेप घेऊ शकतोस आणि हा मोहरूपी सोन्याचा पिंजरा सोडू शकतोस. बघा, आणि हे सगळं करण्यासाठी परमेश्वरानं सगळं तुला दिलेलं आहे. काय म्हटलेलं आहे पहा, तुझं पंख दिले देवाने. तुला काय केलेलं आहे, ईश्वरानं म्हणजेच परमेश्वरानं शक्ती दिलेली आहे. 2 हात, 2 डोळे, 2 पाय, हे तुला परमेश्वरानं दिलेलं आहे. बहिणाबाई चौधरी म्हणते बघा, अरे खोप्यामध्ये खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला. तिची उलुसीच चोच, तेच दात तेच ओठ, तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोट. सुगरण पक्षी कसा हो, चोचीच्या साह्यानं घरटं विणतो, पाण्याचा एक थेंब सुद्धा घरट्यात जाणार नाही. आणि आम्ही तरी माणूस आहे. परमेश्वरानं आम्हाला 2 हात 10 बोटं दिलेले आहेत कष्ट करण्यासाठी, शरीर चांगलं दिलेलं आहे धडधाकट, पण आम्ही करत नाही. म्हणून म्हटलेलं आहे की तुझ्या मनानं तुझी उभारी घे. परमेश्वरानं तुला शक्ती दिलेली आहे पंखाच्या रूपानं, म्हणजे हातांच्या रूपानं. मनगट आणि मेंदू तिन्हीच्या सहाय्यानं आपण वाटेल ते करू शकतो. बऱ्याच वेळा मी सांगते बघा, मनगट आणि मेंदू तिन्ही गोष्टी एकत्रित केल्या की माणूस वाटेल ती गोष्ट करू शकतो, वाटेल ते आत्मसात करू शकतो. मनाची एकाग्रता पाहिजे, हाताने काम करण्याची तयारी पाहिजे, आणि मेंदू सतत काहीतरी मिळवण्यासाठी सज्ज ठेवला पाहिजे. तर तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. तुझ्या ठिकाणी सामर्थ्य आहे, सामर्थ्य त्यासाठी तू मेहनत करण्यासाठी तयार हो. तुझ्याकडे ती शक्ती आहे, फिरण्यासाठी, मुक्तपणे फिरण्यासाठी सज्ज राहा. म्हणजेच तुझ्याकडं जी शक्ती आहे तिचा वापर करून तू डोंगर, दऱ्या, हिरवी राने ओलांडून सरिता सागरापर्यंत पोचू शकतोस. याचाच अर्थ काय, तर तुला जिथं जिथं जायचं आहे, मग तो डोंगर असो, दऱ्या असो, समुद्र असो, किंवा काय म्हटलेलं आहे नदी असो. याचा अर्थ काय, तर अनेक जीवनामध्ये येणारी संकट, अनेक अडथळे पार करून तू पुढे जाऊ शकतोस. जीवन जगत असताना दुःख सुख हे येणारच, अडथळे येणारच, अडचणी ह्या येणारच, तर त्याला पार करून तो पुढं जायचं आहे. आणि त्यासाठी तुला परमेश्वराने काय केलेलं आहे, तेवढं सामर्थ्य दिलेलं आहे.
ते तू जाणून घे, कारण तुला झेप घ्यायची आहे. आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. म्हणजेच तुला स्वसामर्थ्य दाखवायचं आहे, काहीतरी करून दाखवायचं आहे. परमेश्वरानं आपणाला पृथ्वीवरती इथं जन्म घातलेला आहे. याचा अर्थ खाणे, बसणे, फिरणे, हिंडणे एवढाच होत नाही, तर स्वतःचं सामर्थ्य, स्वसामर्थ्यावरती काहीतरी करून दाखवलं पाहिजे, स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं पाहिजे. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, त्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. या गोष्टींची जाणीव तुला हवी. म्हणून तू काय कर, आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. पुढे जाऊन जगदीश खेबुडकर काय म्हणतात बघा. कष्टाविन फळ ना मिळते, तुझं कळते परिणा वळते. एक गोष्ट लक्षात ठेव, इथं दे रे हरी पलंगावरी, पशुही ऐसे बोलत नाही. सावित्रीबाई फुलेंनी म्हटलेले आपल्या कवितेमध्ये, दे रे हरी पलंगावरी, पशुही ऐसे बोलत नाही. मला आयतं मिळू दे, पलंगावरती आयतं मिळू दे, असं पशुसुद्धा बोलत नाही. आणि मग माणसाला तरी कष्ट केल्याशिवाय फळ मिळणार नाही. तुला कष्ट केल्याशिवाय मिळणार नाही, याची जाणीव ठेव. आयतं सुख कुठंही मिळत नाही. आपल्याकडे म्हण आहे बघा, जांभळाच्या झाडाखाली जरी गेलं तरी अलगद जांभूळ तोंडात पडणार नाही. त्यासाठी जांभळं झाडावरची काढावीच लागतील किंवा ती पाडावीच लागतील, किंवा ती उचलून तोंडात तरी टाकण्याचं कष्ट आपणाला घ्यावंच लागेल. तर कष्टाशिवाय फळ मिळत नाही. तुझं कळते परिणा वळते, हे तुला समजतंय, हे तुला माहीत आहे. मग ते कृतीत का आणत नाही? कळते परिणा वळते, कळतंय तुला पण ते वळत नाही. वळत नाही म्हणजे ते आचरणात तू आणत नाहीस, ते कृतीत तू आणत नाहीस, तसा तू वागत नाहीस. तुझ्या मनातलं जे आहे ते मनातच ठेवतो आहे. हृदयात व्यथाही जळते, त्यामुळं तुझ्या मनामध्ये दुःख आहे ते घुसमटत राहत आहे. तुला स्वातंत्र्याची ओढ आहे, पण तू स्वतंत्र व्हायला स्वतःहून तयार होत नाहीस. का जीव बिचारा होई बावरा, तुझा जीव कासावीस होतो आहे, तुला बाहेर यायचं आहे, पण तू प्रयत्न करत नाहीस. जसं सांगतात बघा, एखादा जर पोपट पिंजऱ्यामध्ये बंदिस्त असेल, खूप दिवस जर तो बंदिस्त राहिला आणि तुम्ही जर पिंजऱ्याचं दार उघडलं, तर तो पोपट ती पायानं पकडलेली नळी सोडून बाहेर येण्याचा सुद्धा प्रयत्न करत नाही. कारण त्याला माहीत आहे, त्याला वाटतं की आपण पडू, आपण पडणार आहे. आपलं आता दार उघडले, आपल्याला आता बाहेर उंच भरारी घ्यायची आहे, आपल्याला बाहेर पडायचं आहे, हे सुद्धा त्याच्या लक्षात येत नाही. कारण डाळिंबीचे दाणे मिळत आहेत, पेरूची फोड मिळते, विटू विटू करायला मिळते, असं त्याला सवय लागलेली असते. त्यामुळे तो पिंजऱ्यातून बाहेर पडायला सुद्धा तयार होत नाही, किंवा ती नळीच सोडायला तयार. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा या संदर्भात ओवी आहे की माणूस इतका घट्ट माणसानं संसाराला पकडलेला आहे, माणसानं इतकं दुसऱ्यावरती तो अवलंबून आहे, तो स्वसामर्थ्यावर उभा राहायला तयारच होत नाही, पोपटासारखा. लक्षात घ्या. म्हणून इथं म्हटलेलं आहे, जर बाहेर पडायचं असेल तर तुझा जीव कावरा बावरा होतो आहे. म्हणजेच तुला माहीत आहे स्वतःमधलं सामर्थ्य, पण तू ते ओळखू शकत नाहीस किंवा तसा बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत नाहीस. म्हणून तू आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आणि शेवटच्या असणाऱ्या कडव्यामध्ये जगदीश खेबुडकर काय म्हणतात पहा. घामातून मोती फुलले, बघा, कष्ट केलं तर कोणतीही गोष्ट शक्य नाही. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. श्रमाची देवता, बघा, श्रमदेवता तुझ्या घरी येईल, अवतरेल, धान्याच्या रूपानं ती घरी येईल आणि मोत्याच्या रूपानं धान्य घरी येईल. लक्षात घ्या. पण तू श्रम केले पाहिजेत. जिथे राबते तेथे हरी. एक कविता आहे बघा. नसे राऊळी वा नसे मंदिरी,
जिथे राबते हात तेथे हरी. जिथं कष्ट करतायत हात तिथं परमेश्वर आहे. देवळात नाही, मंदिरात नाही, कुठेही नाही, तो मूर्तीमध्ये नाही. तर जिथं कष्ट केलं जात आहे, जिथं स्वच्छता आहे, जिथं काम आहे, जिथं दुसऱ्यांचा विचार केला जातो आहे, दुसऱ्याचं मन जाणलं जात आहे, जिथं भूक लागलेली आहे त्याला अन्न दिलं जात आहे, दुसऱ्याची सेवा केली जाते आहे, आईवडिलांची सेवा केली जाते आहे, तिथं परमेश्वराचं अस्तित्व आहे. म्हणून म्हटलेलं आहे की जिथं श्रम तू केलंस तर तुझ्या घामातून मोती पिकतील, म्हणजेच धान्य निर्माण होईल आणि तुझ्या घरी आपोआप धान्याच्या रूपानं श्रमदेवता घरी येईल आणि परमेश्वर हा चमत्कार करेल. तुझी पिके बहरतील, म्हणजेच श्रमदेवतेचं आगमन तुझ्या घरी येईल आणि आपोआप घर प्रसन्नतेने नटेल. आनंदी आनंद होईल. लक्षात घ्या. साधं उदाहरण घ्या. तुम्ही म्हणाल पैसे टाकून मिळतंय की सगळं? मिळतं नाही असं नाही, पण धान्यच पिकलं नाही तर पैसे टाकून धान्य घेणार तरी कुठून? काही वर्षांना असं होईल. लक्षात घ्या. धान्य आता आपण बँकेच्या बाहेर किंवा ATM कार्डच्या ATM मशीनच्या बाहेर आपण सुरक्षा रक्षक पाहतो, पण काही वर्षांनी असं होईल की धान्याच्या कोठाराच्या बाहेर सुरक्षा रक्षक असेल. कारण अन्नधान्याची निर्मिती करणारा जो शेतकरी आहे, लाखाचा पोशिंदा, सगळ्यांचा अन्नदाता, त्याचीच दखल जर सर्वांनी घेतली नाही तर तुम्ही आम्ही जे अन्न खातोय ते अन्न पिकवणारा तो शेतकरी, त्याला मान सन्मान दिला नाही तर उद्या हेच अन्नाची निर्मिती करणारा जो शेतकरी आहे तो हळूहळू संपुष्टात येईल आणि शेती जी आहे ती पिकणार नाही. आणि मग तुम्ही आम्ही खायचं काय? पैसे खाऊन पोट भरत नाही. लक्षात घ्या. संपत्तीनं पोट भरत नाही, गाडी बंगला यानं पोट भरत नाही. टिचभर पोटासाठी अन्नाची आवश्यकता आहे. बहिणाबाई चौधरी म्हणते बघा, किती भरल्या कनगा भरल्याने होती रित्या, हृदयाचं देणं घेणं नाही डाडोरा करता. डाडोर म्हणजे पोट. किती कणग्या भरतोय आपण. मी बऱ्याच वेळा उदाहरण देते शाळेतून सुद्धा की किती कणग्या भरत आहेत, किती आपण हौद भरून ठेवतो. काय किती 2 क्विंटल गहू घेतले, किती 1 क्विंटल ज्वारी घेतली, किती 2 पोती शेंगा घेतल्या, तांदूळ भरले, अमुक भरलं. वर्षाला आपण ते सगळं फस्त करतोय. पण प्रेमानं आईनं माईनं हात फिरवला पाठीवरून, हृदयाचं देणं घेणं नाही डाडोरा करता. डाडोर म्हणजे पोट. आईनं मग प्रेमानं हात फिरवला असता पाठीवरून आणि पोराचं पोट भरलं असतं. भरतंय का? भरत नाही. लक्षात घ्या. माणूस देवाकडे 2 पोटं मागायला गेलता. आता आठवलं म्हणून सांगते. देवानं सांगितलं 2 हात आहेत. माणूस म्हटला 2 डोळे आहेत देवा, 2 पाय आहेत, मला 2 पोटं का दिली नाहीस? देवानं सांगितलं, हे बाळा, 1 पोट भरून मला दाखव, मी तुला 2 पोटं देतो. कदाचित ही आख्यायिका असेल, पण एकच पोट माणसाचं जे टिचभर आहे अजून भरत नाही. म्हणतात की अजून माणूस परमेश्वराकडे परत गेलेलं नाही 2 पोटं मागण्यासाठी. कारण एकच भरत नाही, एकच भरत नाही. आणि ते भरत नाही याला कारण काय? तर हृदयाचं देणं घेणं नाही डाडोरा करता. आणि या टिचभर पोटासाठी सगळ्या आटाआटी चाललेल्या आहेत. सगळं माणूस कष्ट करतोय तो टिचभर पोटासाठी करतो आहे. तर तू घाम गाळलास तर पीक बहरेल, श्रमदेवता घरी येईल आणि घरामध्ये आनंदाचा सुकाळ होईल, घर प्रसन्नतेने नटेल. हा योग जीवनी आला साजेरा. आणि मग तुझ्या जीवनामध्ये हा चांगला आनंदाचा योग येईल आयुष्यात आणि तुला स्वातंत्र्य मिळेल. स्वातंत्र्याचा अनुभव तुला घेता येईल. म्हणून तू स्वतःचं कष्टाचं तुझ्या चीज होईल. तुला स्वतःचं कष्ट केलेल्याचं सार्थक वाटेल. म्हणून आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. म्हणजे स्वतःचं स्वातंत्र्य सिद्ध कर, परावलंबित्व बाजूला कर, कष्टाने प्रत्येक गोष्ट कर, स्वतःच्या पायावरती उभं राहा, असा असणारा संदेश जगदीश खेबोडकर या कवितेमधून देत आहेत. लक्षात आले का? पहा की आपल्याकडे जे सामर्थ्य आहे आपण कुणावरही अवलंबून असता कामा नये. लक्षात घ्या.
स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून स्वसामर्थ्यानं स्वावलंबी झालं पाहिजे, परावलंबी असता कामा नये. म्हणून जगदीश कपूरकर आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा असा असणारा संदेश या कवितेमधून देतात. या कवितेचं विश्लेषण मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.